ठाकरेंच्या शिवसेनेकडून CPR रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा भांडाफोड। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे CPR रुग्णालयात दलालांच्या माध्यमातून रॅकेट चालवले जात असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। या गैरकारभारात सरकारी रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे असा गंभीर दावा त्यांनी केलाय। संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी रुग्णालयात कशी दलालीची साखळी कार्यरत आहे याचे पुरावे सादर करत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी कर्मचारी शिक्षक यांना रेट कार्ड ठरवून हे बोगस दाखले देण्यात आले आहेत। या भ्रष्ट साखळीत सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पवार यांनी केली असून सर्व दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुढे केली आहे। या प्रकरणात संबंधित मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने हस्तक्षेप करून कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे। हा नुसताच घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला। आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवण्याचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे। आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत। वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत यावर। ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून, आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे। त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं, त्यांनी 100 रुपये भरले, त्यावर सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जनच्या, तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे। आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज कार्डचं सुद्धा ते खोटं आहे। मग सगळंच खोटं आहे, मग खरं काय? बरं, हे काय प्रेमापोटी झालं का तर नाही। प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेला आहे। दाताला किती पैसे, कानाला किती पैसे, डोळ्याला किती पैसे, आरोग्याला आपल्या अर्थाला किती पैसे, हे पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक CPR मधला दलाल आहे आणि जिल्हा परिषद दलाल हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची। आणि जर असं होणार असेल तर मग अपंग जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, कारण का त्यांना राजकीय कुठे आश्रय नाही, त्याच्यावर पैसे नाहीत। म्हणून आंबेडकर साहेब, मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि खरोखर मग कुणी असून दे, CS असून दे, हेड ऑफ द डिपार्टमेंट, ज्यांनी सह्या केल्यात खोट्या नाट्या, सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत, शिक्षक, आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार? देशाचं भवितव्य कसं घडणार? इथं TET घोटाळे होत आहेत, दादा भुसे काय बोलत नाहीत, इथं हे घोटाळे होत आहेत। आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं, दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत। आंबेडकर साहेब आपण परवा बोलला होतात की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळा होत असेल, बटाळा होत असेल तर मला सांगा, आपण ते दोघे मिळून करू, मी साहेब तुमच्या याला तयार आहे। त्यानंतर मुश्रीफ साहेब तुम्ही सुद्धा, कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे, एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, हे ताबडतोब याची तपासणी वरिष्ठ लेवल झाली पाहिजे। तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन, बलकटे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे, अहिल्यानगरमध्ये तेच झालं। आणि अशा पद्धतीने गलेलठ्ठ पगार घेऊन, सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक, असे यांना शरम वाटली पाहिजे, असे अधिकारी टाळूत लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही, त्यांना बडतर्फ करा, त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा। आणि सगळे आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे आतापर्यंत दाखले दिलेत त्याची फेर पडताळणी करा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल। ह्यात शिक्षक असून देत, सरकारी नोकरी असून देत, प्रमोशनसाठी तुम्हाला दाखले लागतात, तुम्हाला नोकरीचे दाखले तुम्हाला लागतात, योग्य ठिकाणी बदलीसाठी दाखले लागतात। खोटे नाटक करून तुम्ही हे करत असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।